बातमी पुण्यातून। पुण्यामधल्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये पावसानं आता विश्रांती घेतलेली आहे। खडकवासला धरणातून काल रात्री पाण्याचा विसर्ग कमी केल्याची माहिती आहे। सिंहगड परिसरातल्या निंबाचनगर एकतानगरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर येते। पूर ओसरलेला आहे, मात्र चिखल कायम आहे आणि या पुरामुळे स्थानिकांचं मोठं नुकसान झालंय। खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये सध्या पावसानं विश्रांती घेतलेली आहे, त्याच्यामुळे पूर जो आहे तो ओसरलेला आहे, मात्र चिखल आणि कचरा घाणीचं साम्राज्य आहे ते ज्या ठिकाणी जिथे जिथे पाहायला मिळतंय आणि पुणे पालिका कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी स्वच्छता करण्याची मोहीम त्यांनी हाती घेतलेली आहे। पूर ओसरलेला आहे, मात्र चिखल कायम आहे आणि या पुरामुळे सामान्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। काल 7 ते 8 फुटांपर्यंत पुण्यामधल्या काही वेगवेगळ्या भागांमध्ये पाणी जे आहे ते शिरलेलं होतं, याच्यामुळे स्थानिकांचं मोठं नुकसान झालंय। ही दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये पावसानं विश्रांती घेतलेली आहे। नदी नाले दुधडी भरून वाहत आहेत। काल भीषण पूरस्थिती जी आहे ती पुण्यामध्ये पाहायला मिळालेली होती आणि आता एकतानगर या भागामध्ये जनजीवन जे आहे ते पूर्वपदावर येते, मात्र चिखल आणि घाणीचं साम्राज्य पाहायला मिळतंय।